नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं गोविंद अँकर युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एक नवीन प्रकरण, भौमितिक रचना प्रकरण नंबर 17, इयत्ता 6वी गणित, महाराष्ट्र बोर्ड. तर चला सुरुवात करूया. प्रकरण नंबर 17 मधील पहिल्या सराव संचाला सराव संच नंबर 39. पहिला प्रश्न आहे, रेषा एल काढा. रेषेवर कुठेही बिंदू पी घ्या. गुण्याच्या मदतीने बिंदू पी मधून रेषा एल वर लंब काढा. मला एक रेषा काढायची, तिचं नाव आहे एल. तिला नाव दिलेलं आहे त्यांनी, रेषा एल काढा. त्यांनी सांगितलंय कुठेही एक बिंदू घ्यायचे रेषा एल वर आणि त्या बिंदूच्या मधून, बघा रेषा एल काढायला सांगितले मला. मी एक रेषा काढली, तिला नाव देतो एल. तिला नाव काय देतो? एल. आणि ह्या रेषेवर एक बिंदू घ्यायचे. ह्या रेषेवर काय करायचे, मला एक बिंदू घ्यायचा. समजा मी इथे बिंदू घेतला, बिंदूचं नाव त्याने सांगितलं पी बिंदू घ्या. आणि ह्या पी बिंदू मधून काय करा, गुण्याच्या मदतीने, हा गुण्या माझ्याकडे, याच्या मदतीने काय करा, लंब काढा. काय काढा? लंब काढा. बघा एक्झॅक्टली लंब काढायचे मला. 90चा कोण तयार झाला पाहिजे. 90 हा झाला 90चा कोण. आणि आणि त्याला जोडायचं. त्याला काय करायचं? जोडायचं. त्याला जोडायचं. आणि ते जोडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे काय भेटणार? लंब. तर हा झाला लंब आणि हा झाला बिंदू पी आणि हा झाला लंब बिंदू पी मध्ये. रेषा एल वर बिंदू पी मध्ये लंब काढायचं. आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा तुम्हाला काय करते, गुन्हा घ्यायचे, त्याला आपण प्रोट्रॅक्टर बोलतो, आणि त्याच्या मदतीने फक्त बिंदू पी घ्यायचे रेषा एल वर आणि त्या रेषा एल वर त्या बिंदू पी मधून लंब काढायचं. एवढेच करायचे. अतिशय सोपी रचना आहे. हा प्रश्न पहिला होता, तो आपण सोडवलेला आहे. एकदम सहज आणि साध्या पद्धतीने तुम्ही याला सोडू शकता. तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आणि आता काय करूया, प्रश्न क्रमांक 2 सोडूया. तर चला प्रश्न क्रमांक 2 सोडूया. माझ्याकडे प्रश्न क्रमांक 2 आहे. रेषा ए बी काढा. कंपासच्या मदतीने बी बिंदू रेषा ए बी वर लंब काढा. मला कंपासचा तो वापर करायचा. समजा मी एक रेषा काढली, बरोबर, आणि तिला नाव दिलं ए बी. समजा ही रेषा ए बी म्हणा, ए आणि बी. समजा ए बिंदू इथे आहे रेषेचा आणि बी बिंदू इथे आहे रेषेचा. ही रेषा ए बी. आता मला काय करायचं, कंपासच्या मदतीने, कंपासची मदत घ्यायची मला. आणि बिंदू पाहिजे तर मी तो नंतर देखील काढू शकतो. एक सेकंड फक्त. कंपासच्या मदतीने मला बी बिंदूतून काय काढायचे, रेषा ए बी वर लंब काढायचे. तर कंपास माझ्याकडे आहे. त्या कंपासच्या मदतीने मी काय करणार आहे, माझ्याकडे कंपास. आता मी त्याला ऑलरेडी इथे पेन काही लावलेलं नाही, तर मी आता लगेच पेन इथे जॉईन करतोय. कंपास ए बी, कंपास मधून, कंपासचं मदत घे, याला कंपास बोलतो आपण. आणि यालाच आपण इथे वापरणार आहोत. कंपासची मदत घेणार आहोत आणि त्या बिंदूतून आपल्याला एक लंब काढायचे. काय काढायचे? लंब. आता बघा रेषा ए बी वर लंब काढायचे. त्याच्यासाठी मला ना इथे काय करायला लागले, ह्या ए बिंदूतून ह्या बाजूला एक असं हे करायला लागेल आणि ह्या बाजूला एक. तेवढ्याच मापाचा मी तो उचलतो. तुम्हाला उचलायची गरज लागणार नाही, कारण तुम्ही जेव्हा वहीवर काढता तेव्हा ते अतिशय तंतोतंत तुम्हाला काढता येते, कारण ते तिथे अतिशय ॲक्युरेटपणे राहतं. तिथं हालचाल करत नाही. ते थोडं कसं स्मूथ असल्या कारणाने असं मी करायचं. कंपास बघा, मी काय केलं, कंपास घेतला, इकडे एक मार्क केलं, इकडे, त्याच्यानंतर थोडं अंतर वाढवलं, इकडे एक मार्क केला, इकडे. आणि जिथं तो छेदन बिंदू जिथं आपल्याला भेटणार आहे त्या छेदन बिंदूला काय करायचं, आपण फक्त जोडायचं. काय करायचं? जोडायचं. आणि त्या छेदन बिंदूला जोडल्यानंतर बघा ह्या बिंदूला जोडायचं. आणि अशा प्रकारे जोडलं आणि मला काय भेटलं, लंब भेटलं. लक्षात घ्या, हा जो भाग आहे आणि हा जो भाग आहे, इथून ते इतका, हा एकच मापाचा असणार आहे. काय असणार आहे? एकच मापाचा. कंपासचा वापर करा आणि असं 2 भाग करा. त्याच्यानंतर कंपासचं अंतर वाढून इकडे एक आणि इकडे एक, दोन्ही बाजूलाही करा. आणि जिथे छेदणार आहे तिथे काय करा, लंब काढा. अतिशय सोपा प्रश्न आहे. रेषा ए बी वर आपण बी बिंदूत काय केलं, रेषा ए बी ला लंब काढला. आणि अशा प्रकारे तुम्ही सहजपणे लंब काढू शकता. अतिशय सोपा प्रश्न आहे. कंपास कसं वापरायचं, गुण्या कसं वापरायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागणार. आणि शिकल्यानंतर तुम्हाला ते सहजपणे करता येईल, म्हणजे काढता येईल. लक्षात. कदाचित माझ्याकडे पुस्तक आहे, गुण्या गुण्या वेगळ्या प्रकारे मी कोण मापकाच्या साह्याने अगोदरच काढलेलं आहे. आपण गुण्या वापरायचा होता, गुण्याचा वापर केलेला नाही आपण. गुण्या म्हणजे तुम्हाला दाखवतो, गुण्या माझ्याकडे आहे ते, याचा वापर करायचा होता अगोदरच्या प्रश्नासाठी.
तो चुकून मी काय केलं तिथे त्याला आपण काय बोलतो कोन मापकाचा वापर केला. तर गुण्याचा वापर करा. काय करा, गुण्याचा वापर करून देखील तुम्ही असं याला ठेवलं ना एकदम कट टू कट असं रेषेवर तो काढता येईल. पहिला प्रश्न मी तुम्हाला इथे सांगतो. पहिला प्रश्नामध्ये आपल्याला गुण्याचा वापर करायचा होता. मी तिथे कोन मापकाचा वापर केलेला आहे. तुम्ही गुण्याचा वापर करा. गुण्या मी तुम्हाला दाखवलेला आहे. चूक करू नका. माझ्याकडून जी चूक झाली, चूक नाही म्हणता येणार मला, कंपास वापरून मला ते समजलं आहे मराठीमध्ये. मी कोन मापकाचा वापर केला. तुम्ही गुण्याचा वापर करा आणि सहजपणे तो प्रश्न सोडवता येईल. नाही चालत तर मी तुम्हाला लगेच इथेच दाखवतो तो गुण्याचा वापर कसा करायचा ते. म्हणजे अगोदरचा प्रश्न पण आपण इथे सोडून टाकूया. बघा, मला एक सांगितलं रेषा एल, कोणती एक रेषा काढायची. बरोबर, अगोदरच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं कोणती एक रेषा काढा तुम्ही, ती सरळच असायला पाहिजे. एवढं मात्र कट टू कट, बरोबर की नाही. अगोदरचा प्रश्न आपण बघतो, एक रेषा काढली, त्याच्यानंतर मला सांगितलं या रेषेला नाव द्या एल. बरोबर, आणि एल ह्या रेषेवर गुण्याच्या इथे एक बिंदू घ्या, कोणताही पी बिंदू घ्या, आणि ह्या बिंदू मध्ये काय करा, ह्या रेषेवर लंब काढा. तर मला इथे गुण्याचा वापर करायचा, बरोबर की नाही. गुण्या वापरताना मला काय करावं लागेल, असं वापरावं लागेल. लक्षात घ्या, गुण्यामध्ये या रेषेला खालती एक जागी टच करणार आहे आणि फक्त इथून असं काय करावं लागेल मला, एक असा स्तंभ म्हणजे सरळ अशी एक रेषा काढावी. तर हा झाला लंब तुमचा. गुण्याचा वापर करून काय केला, गुण्याचा वापर केला इथे. या लक्षात, तिथे मी कंपास माप म्हणजे कोन मापकाचा वापर केला. तुम्ही गुण्याचा वापर करा. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अगोदरचा प्रश्न अशा प्रकारे सोडवायचे तुम्हाला. लक्षात. आता माझ्याकडे दोन प्रकारचे गुणे असतात, ते देखील तुम्हाला मी दाखवून देतो. आणखी एक प्रकार याच्यामध्ये बघा, हा एक गुण आहे आणि हा एक. याच्यामध्ये आपण बघितलं 30, 60 आणि 90 चे कोण असतात आणि याच्यामध्ये 45, 45, 90 चे कोण असतात. म्हणजे समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे आणि काय हा विषमभुज काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे याला काटकोन त्रिकोण बोलतो, याला समभुज काटकोन त्रिकोण बोलतो. अशा प्रकारचे दोन गुणे असतात आणि त्यांचा वापर कसा करायचा हे या प्रकरणात तुम्हाला चांगल्या प्रकारे दिलेले आहे. तर आता आपण काय केलेलं आहे, प्रश्न क्रमांक 2 सोडवलेला आहे. आता आपण काय करूया, प्रश्न क्रमांक 3 सोडूया. शेवटचा म्हणजे तिसरा प्रश्न या सराव संचामधला. बघा, रेषा सीडी काढा. रेषा सीडी काढा. रेषेवर कोठेही बिंदू एम घ्या. कोन मापकाच्या सहाय्याने बिंदू एम मधून रेषा सीडीवर लंब काढा. आता मात्र आपल्याला कोन मापकाचा वापर करायचे. अगोदर सुरुवातीच्या प्रश्नात आपल्याला गुण्याचा वापर करायचा. चला, मी एक रेषा काढतो, तिला नाव देणार सीडी. बरोबर, रेषेला नाव द्यायचं सीडी. रेषा सीडी काढली आपण. समजा इथे दोन बिंदू, त्याला सीडी नाव दिलं मी. आणि ह्या रेषेवर काय करा, एम बिंदू घ्या. काय सांगितलंय, बिंदू एम घ्या आणि त्या बिंदू एम मधून बघा, बिंदू एम घेऊया या रेषेवर. मधोमध मी बिंदू एम घेतो इथे. बरोबर, ह्या बिंदूतून कोन मापकाच्या साह्याने, आता कोन मापक वापरायचे अगोदर आपल्याला वापरायचं होता सुरुवातीला गुण्या. आता एक्झॅक्टली याला असं ठेवायचं. बघा, कोन मापकाच्या साह्याने काय करा, लंब काढा. लंब काढायचे आणि आपण इथून काय करूया, लंब काढूया. बघा, सरळ रेषा मारूया इथून. लंब अशा प्रकारे रेषा काढली, ही झाली लंब. तर एकदम सोपा प्रश्न आहे. बघा, कोन मापक झाला, गुण्या झाला. गुण्याचा मी प्रकार जो आहे मी चुकीचा सांगितलं होतं. सुरुवातीला मी कोन मापकाचा वापर केला, तुम्ही गुण्याचा वापर करा. जर गुण्या वापरायचा असेल तर गुण्याचा वापर करा. कोन मापक जर असेल तर कोन मापक वापरा आणि कंपास जर असेल तर कंपासचा वापर करा. तिघांपैकी कोणाचाही वापर करा, तुम्हाला लंब सहजपणे काढता येईल. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, सराव संच 39 इथे संपवलेला आहे, पूर्ण केलेलं आहे. आणि आता आपण लगेच ह्याच व्हिडिओमध्ये सराव संच 40 देखील सोडवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हे प्रकरण पूर्ण करणार आहोत. तर चला, सराव संच 40 मधला पहिला प्रश्न सोडूया. रेषा एल काढा. रेषेबाहेर कोठेही बिंदू पी घ्या. गुण्याच्या मदतीने रेषा पी क्यू ही रेषा एल ला लंब काढा. मला काय करायचे, पहिले रेषा एल काढायची. बघा, एकदम सोपा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. ही घेतली रेषा एल. बरं, हिला नाव रेषा एल देतोय मी. रेषा एल काढा सांगितलं. बरं, आणि बिंदू पी घ्या. कुठेही घ्या, म्हणजे इथे घेतला समजा मी बिंदू पी, आणि ह्या बिंदू मधून गुण्याच्या मदतीने, गुण्या माझ्याकडे दोन प्रकारचे गुणे असतात.
त्यातला हा गुण मला इथे वापरायचा. लक्षात याचं माप इथून तुम्हाला दिसतंय. ह्या गुण्याचा इथं वापर करायचा आपल्याला आणि ह्या गुण्याच्या मदतीने बघा एक्झॅक्ट ह्या रेषेला चिपकावा द्यायला इथे. तुम्हाला लक्षात येईल हा एक्झॅक्टली चिपकवायचं असं आणि याच्या मदतीने मला काय करायचे एक लंब काढायचे. काय काढायचे लंब. आता हा इथे चिपकणार आहे बरोबर ना आणि मी याला पुढे कंटिन्यू करतोय. बघा एकदा इथे चिपकला ना हा एक्झॅक्ट लंबच झालेला आहे तुमचा. लक्षात अशा प्रकारे गुण्याचा वापर करायचा. हा बिंदू पी आणि ह्या रेषा एल ला पी क्यू रेषा काय काढायची लंब काढायची. पी क्यू रेषा काय काढायची लंब काढायची. अशा प्रकारे तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायला लागेल. जेव्हा रेषेला लंब रेषा काढायची असेल गुण्याचा वापर करायचा असेल आणि बिंदू रेषे बाहेर दिला असेल तेव्हा तुम्हाला ह्या काटकोन त्रिकोणाचा वापर करायचा. हा काटकोन त्रिकोण म्हणजे समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणजे याच्या दोन्ही बाजू समान आहेत आणि याचे दोन्ही कोन देखील एकरूप आहेत. लक्षात दोन्ही कोन समान दोन्ही बाजू देखील समान म्हणजे दोन्ही कोन एकरूप आणि दोन्ही बाजू देखील एकरूप आहेत. तर या समद्विभुज त्रिकोणाचा तुम्हाला इथे वापर करावा लागेल. अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण हा प्रश्न इथे सोडवलेला आहे. इथे आपण गुण्याचा वापर करून दिलेल्या रेषेला लंब रेषा पिकू काढलेली. आता आपण काय करूया प्रश्न क्रमांक 2 सोडूया. तर चला प्रश्न क्रमांक 2 सोडूया. आपल्याकडे प्रश्न क्रमांक 2 आहे रेषा एबी काढा. रेषेबाहेर कोणतेही बिंदू एम घ्या. कंपास व पट्टीचा वापर करून रेषा एम आणि रेषा एबी वर लंब रेषा काढा. आपल्याला पहिली रेषा काढावी लागेल एबी. चला पहिली रेषा काढूया एबी. एकदम सोपा प्रश्न आहे. एबी रेषा काढायची आपल्याला. ही समजा रेषा एबी आहे बरोबर. हिला मी नाव देतो रेषा एबी ए आणि बी. रेषेबाहेर कुठेही बिंदू एम घ्या. रेषेबाहेर कुठेही म्हणजे समजा आपण इथे बिंदू एम घेऊया. हा समजा बिंदू एम आणि ह्या बिंदूतून आपल्याला एम आणि रेषा ए बी ला लंब काढायचे. बघा एकदम सोपा प्रश्न आहे. मला काय करावं लागेल एवढं अंतर घ्यावं लागेल बघा आणि ह्या अंतराचा वापर करून थोडे जास्त अंतर घेतो मी कारण तुम्हाला ते थोडे योग्य वाटते बरं. इथे एक हे करायचं आणि याचाच वापर करून कुठे जाईल तिथे इथे हे करायचं. केले मी 2 मार्क केले बघा ह्या बिंदूमधून कारण ह्या बिंदूचं अंतर मला एक्झॅक्टली माहित नाही बरोबर. ही समान अंतरावर 2 मार्क करायचे. हे जे अंतर आहे कंपासचं हे बदलायचं नाही तुम्हाला. आता याचा वापर करायचा आणि ह्या बाजूला दुसऱ्या बाजूला आपल्याला 2 काय करायचे तिथे 2 आपल्याला इथे मार्क करायचे. एक्झॅक्ट मार्क करायचे दोन. बघ हा जर मार्क येत नसेल तर वरती घेऊया. लक्षात असे 2 मार्क करायचे. बघा माझ्याकडे हा जो कंपास आहे तो थोडा विचलित होतो. विचलित म्हणजे त्याची हालचाल होते. थोडा तो मुवमेंट करतो म्हणजे तो स्थिर नाही पाहिजे तेवढा स्थिर नाही म्हणून तुम्हाला अशी रेषा दिसली. परंतु ती जर रेषा तुम्ही तुमच्या कंपासने काढली तर अतिशय स्थिर आणि अतिशय सरळ आणि न चुकता येणार. लक्षात घ्या. आणि ही रेषा एम याचा काही फायदा नाही. आपण काढलेला अतिरिक्त होता. चला मला एम बिंदू घ्यायचं होतं आणि हा इकडचा एन बिंदू म्हणजे रेषा एम एन ही रेषा एबी ला लंब रेषा आहे. इथं लंब म्हणजे 90चं कोन तयार करते. कितीचं कोन तयार करते 90. आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला कंपास असो गुण्या असो किंवा कोण मापक असो तुम्हाला लंब काढता येणं म्हणजे काढायला एकदम सोपं असते. ते सहज तुम्हाला जमून जाईल. रेषा लंब काढायची किंवा कोणत्याही रेषेला एका विशिष्ट रेषाखंडाचा लंब काढायचा. तुम्हाला दोन्ही गोष्टी सहजपणे शक्य होतील आणि येऊन जातील. आपण इथे प्रश्न क्रमांक 2 सोडवलेला आहे. आता आपण काय करूया प्रश्न क्रमांक 3 सोडूया. तर चला प्रश्न क्रमांक 3 सोडूया. अतिशय सोपा प्रश्न आहे. 5.5 सेंटीमीटर लांबीचा रेख एबी काढून तो कंपास व पट्टीच्या सहाय्याने बघा. पहिलं तर मला 5.5 सेंटीमीटरचा रेख काढायला लागली एबी तर तुम्ही काढून घेतोय बघा. रेषाखंड इथे रेषाखंड काढतोय पण 5.5 बघा लक्षात. हा 5.5 सेंटीमीटर रेख एबी त्याला नाव देतो मी रेख एबी. त्याच्यानंतर त्याला दुभागूया. बघा हा रेख एबी. रेख म्हणजे त्याला शेवटचं जे असते ते मर्यादित अंतर असते.
आता याला कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने म्हणजे कंपासचाच वापर करावा लागेल. छोटा रेख आहे त्याला, त्याच्यामुळे मी याला काही छेदण्यासाठी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करत नाही, त्याला डायरेक्ट छेदत आहे. बघा काय करायचं मला दाखवतो. तुम्हाला ह्याच बिंदूतून इकडे एक अशी रेष मारावी लागेल, त्याचाच वापर करा. मी उचलतो, तुम्हाला उचलायची गरज नाहीये, कारण तर माझा फ्लेक्झिबल थोडासा माझा मुवमेंट करतो. माझ्याकडे जो कंपास येतो, तुमच्याकडचा कंपास तशा प्रकारच्या मुवमेंट करणार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या कंपासला उचलायची गरज नाही, तुम्ही वन टाइम काढू शकता. आला. आता मी याला काय करणार, जोडणार. फक्त काय करणार आहे, जोडणार आहे, म्हणजे मला माझा लंब मिळून जाईल. काय मिळून जाईल, लंब. त्याला नाव द्यायचं, तुम्हाला काय नाव द्यायचं ते तुम्ही नाव देऊ शकता. त्याला रेषा यल वगैरे असं काही नाव द्या, त्याला चालेल तुम्हाला. म्हणजे रेषा यल ही रेषाखंड एबीचा लंब आहे. रेषा यल ही रेषा यल, मग रेषा यल ही रेषाखंड एबीचा काय लंब आहे, आणि इकडचं अंतर आणि इकडचं अंतर हे समान असणार आहे. लक्षात. अशा प्रकारे लंब काढायचे. अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रश्न सगळेच सोपे आहेत, फक्त तुम्ही कुठेही अजिबात चुकी करू नका, ज्या चुकीमुळे तुमचा प्रश्न चुकू शकतो आणि तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. काही तुमची इथे म्हणजे गुंतागुंत होणार नाही किंवा तुम्हाला कुठेही अडचण येणार. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 3 इथे पूर्ण केलेला आहे. आता काय करूया, प्रश्न क्रमांक 4 आणि शेवटचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर हा सराव संच पूर्ण होईल आणि प्रकरण देखील पूर्ण होईल. 5.5 सेंटीमीटर हे अंतर देखील लिहा. हे मी लिहिलं नव्हतं, लिहा. ते अंतर लिहा, त्याच्यानंतर त्याला तुम्ही दुभागा, त्याच्यानंतर ते अंतर लिहा दुभागल्यानंतर. लक्षात. हा जो होता प्रश्न क्रमांक 3. आता चौथा सोडूया. तर चला शेवटचा प्रश्न सोडूया. प्रश्न क्रमांक 4. मला काय सांगितलंय की XY रेषा काढा. रेषा XY काढायची मला इथे. तर चला मी एक रेषा काढते, XY नाव देऊन टाकतो. बरं, XY रेषा काढा. काढली XY रेषा, तिला नाव देऊया XY. इथे X आणि इथे Y. आणि त्याच्यानंतर सांगितलं की एक बिंदू घ्या. काय करा, R बिंदू घ्या आणि त्या R बिंदूतून रेषा XY ला लंब रेषा काढायची. आता माझ्याकडे गुण्या वापरायची. ते काय करायचे, मला गुण्या. जर मला बिंदू दिला असेल रेषेवर, तर मी ह्या गुण्याचा वापर करतो. बघा लक्षात घ्या. आणि ह्या गुण्याचा वापर करू. कसं आहे, खरं तर असं वापरावं लागतं ते, पण आता आपल्याकडे अशा प्रकारे वापरावं लागेल. ह्या गुण्याचा वापर करायचा. थोडीशी ही क्रॉस होते, कारण इथे काय आहे, माझ्याकडे क्रॉस व्हायला कारण आहे त्याचे. इथे ते एकदम एक्झॅक्टली सरळ नाही येते, बरोबर की नाही. आणि हिलाच मी वाढवतोय. थोडीशी क्रॉस झाले, क्रॉस होता कामा नये. तुमची क्रॉस होणार, दोन्ही बाजूला गुणाचा वापर करा. माझ्याकडे इकडे असं पॉइंट असल्या कारणाने मी वापरला नाही, तुम्ही दोन्ही बाजूला वापरायचं आहे. हा लक्षात. तो इथे अशी रेषा येईल, एक्झॅक्टली ही अशी रेषा येणार तुमची. हा, आणि तुम्हाला रेषा काढायची आहे, लक्षात. तर अशा प्रकारे तुम्हाला रेषा काढावी लागेल. आता इथे बिंदू मला R घ्यायला सांगितले, R, आणि मी त्याला नाव देतो AB. या रेषेला नाव देतो AB रेषा. म्हणजे रेषा AB ही रेषा XY ला काय लंब आहे, काय लंब आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न पूर्ण करावा लागेल. शेवटचा प्रश्न होता. अतिशय सोपे प्रश्न आहेत, एकदम सोपे म्हणजे एकदम सोपे. तुम्हाला फक्त समजून घ्यायचे की भौमितिक रचना कशी करायची. अशा प्रकारे आपण प्रकरण क्रमांक 17 इथे पूर्ण केलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला म्हणजे एक योग्य वेळेला बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची माहिती एका योग्य वेळेला मिळत राहील. बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. थँक्स अँड कीप वॉचिंग. हॅव अ नाईस टाइम. जर तुम्हाला कुठेही डाऊट असेल, कुठेही घाई गडबड झाली असेल तर नक्की कमेंट करा. आपण हा व्हिडिओ परत एकदा बनवण्याचा प्रयत्न करू. थँक्स. हॅव अ नाईस टाइम.